आपण रोज नकळत किती साखर खातो माहिती आहे का? सकाळच्या चहा कॉफीत घालायची साखर, बिस्किट, ब्रेड, पॅकेज्ड ज्यूस, कोल्ड ड्रिंक्स, अगदी टोमॅटो सॉस सारख्या पदार्थांमध्ये सुद्धा साखर लपलेली असते. आपण जेवढी साखर खातो त्यापेक्षा जास्त ती आपल्या आहारात लपून आलेली असते. साखर ही फक्त गोड पदार्थांमध्येच नसते, तर अनेक प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड खाद्यपदार्थांमध्ये ती हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप किंवा इतर नावांनी मिसळलेली असते. त्यामुळे आपण साखर किती खातो याचं अचूक प्रमाण कळतच नाही. दररोज घेतली जाणारी साखर शरीरासाठी ऊर्जा देणारी असली तरी तिचं जास्त प्रमाण दीर्घकाळात विविध आरोग्य समस्या निर्माण करू शकतं. म्हणूनच जगभरातील आरोग्य तज्ञ साखरेचं प्रमाण कमी ठेवण्याचा सल्ला देतात. आज आपण जाणून घेणार आहोत की जर आपण 30 दिवस साखर पूर्णपणे बंद केली तर त्या काळात शरीरात काय प्रक्रिया घडतात आणि त्या आपल्या एकूण आरोग्यावर कशा परिणाम करतात. नंबर 1. पहिला आठवडा. सुरुवातीची लक्षणे. साखर पूर्णपणे बंद करण्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांत गोड खाण्याची तीव्र इच्छा म्हणजेच क्रेव्हिंग्स खूप वाढतात. यावेळी चिडचिड, थकवा आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणं जाणवू शकतात. या अवस्थेला शुगर विड्रॉल सिंड्रोम असं म्हटलं जातं. हा टप्पा मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असतो, कारण मेंदू आणि शरीराला साखरेचं सहज उपलब्ध इंधन अचानक मिळणं थांबतं. आपलं शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी नेहमी साखर किंवा साध्या कार्बोहायड्रेट्सवर अवलंबून असतं. जेव्हा आपण साखर बंद करतो तेव्हा शरीराला फॅट बर्निंग मोडमध्ये जाण्यासाठी काही दिवस लागतात. हा बदल होताना शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी नवे स्रोत जसे की साठवलेली चरबी वापरावी लागते. त्यामुळे सुरुवातीला थोडी सुस्ती, थकवा किंवा एकाग्रतेत घट जाणवू शकते. या प्रक्रियेत मेंदूला सुद्धा साखरेऐवजी इतर ऊर्जा स्रोत वापरायला शिकावं लागतं. हा बदल झाल्यावर शरीर अधिक स्थिर ऊर्जा पुरवठ्यावर चालू लागतं. पण त्या आधीच्या काही दिवसांत थोडासा ताण, मूडमध्ये चढ उतार किंवा थोडी बेचैनी जाणवणं स्वाभाविक आहे. पहिल्या 3 ते 4 दिवसांमध्ये शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ लागतं. याचं कारण म्हणजे ग्लायकोजन साठ्यांसोबत पाणी सुद्धा साठलेलं असतं. जेव्हा आपण साखर आणि कार्बोहायड्रेट्स कमी करतो तेव्हा हे ग्लायकोजन साठे रिकामे होतात आणि त्याच्यासोबत पाणीही कमी होतं. यामुळे वजनात साधारण 1 ते 2 किलोंपर्यंत घट दिसू शकते. मात्र हा वजनातील बदल प्रामुख्याने पाण्यामुळे असतो, चरबीमुळे नाही. तरीही हा टप्पा पुढील खऱ्या चरबी कमी होण्याच्या प्रक्रियेचा पहिला आणि महत्त्वाचा पाऊल असतो, जो पुढील काही आठवड्यांत दिसणाऱ्या स्थिर परिणामांसाठी पाया घालतो. नंबर 2. दुसरा आठवडा. स्थिरता आणि ऊर्जा वाढ. साखर बंद केल्यानंतर काही दिवसांनी शरीर हळूहळू स्थिर ब्लड शुगर पातळी राखण्याची सवय लावू लागते. पहिल्या आठवड्यात जाणवलेला थकवा आणि चिडचिड कमी होत जातात. रक्तातील साखरेचे अचानक चढ उतार कमी झाल्यामुळे दिवसभरात ऊर्जा पातळी जवळजवळ सारखीच राहते, ज्यामुळे काम करण्याची गती आणि उत्साह दोन्ही टिकून राहतात. गोड खाण्याची तीव्र ओढ हळूहळू कमी होऊ लागते. जेवणानंतर किंवा दुपारच्या वेळी गोड खाण्याची जी सवय होती ती कमी होते. मेंदूची आणि चव घेण्याची क्षमता साखरेवर कमी अवलंबून होते. यामुळे नैसर्गिक गोड असलेले फळे, ड्रायफ्रुट्स किंवा इतर पौष्टिक पदार्थ अधिक चवदार आणि समाधानकारक वाटू लागतात. हा बदल आहारावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. जास्त साखर खाल्ल्याने होणाऱ्या ब्लड शुगर स्पाइक्स टाळले जातात. त्यामुळे अचानक भूक लागणे किंवा जास्त खाण्याची प्रवृत्ती कमी होते. आहार नियोजन सोपे होते आणि आरोग्यदायी निवडी करणं सोपं जातं. त्वचेवरही सकारात्मक परिणाम दिसू लागतात. साखर कमी केल्यामुळे त्वचेतील तेलग्रंथींचा अतिरेक कमी होतो, ज्यामुळे पिंपल्स किंवा लहान लहान पुरळ कमी होतात. चेहरा अधिक स्वच्छ आणि टवटवीत दिसू लागतो. हा बदल विशेषतः जास्त गोड खाणाऱ्या आणि त्वचेच्या समस्या असलेल्या लोकांना जाणवतो. झोपेची गुणवत्ता देखील सुधारते. रक्तातील साखरेच्या स्थिर पातळीमुळे रात्री वारंवार जाग येणे कमी होते आणि गाढ झोप लागते. ही झोप शरीराला पुनर्निर्मिती आणि विश्रांतीसाठी आवश्यक असते, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी अधिक ताजेतवाने वाटते आणि दिवसाची सुरुवात उत्साही होते. नंबर 3. तिसरा आठवडा. स्पष्ट फायदे दिसू लागणे. साखर बंद करण्याच्या 3ऱ्या आठवड्यात शरीरातील बदल अधिक स्पष्टपणे जाणवू लागतात. विशेषतः पोटाजवळ साचलेली चरबी कमी होण्यास सुरुवात होते. रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहिल्यामुळे शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी चरबीचा वापर करते, ज्यामुळे हळूहळू कमरेचा घेर कमी होतो. हा बदल दिसायला जरी थोडा वेळ घेईल तरी त्याचा आरोग्यावर त्वरित चांगला परिणाम होतो. मेंदूचे कार्यही सुधारू लागते. फोकस आणि एकाग्रता वाढते, कारण रक्तातील साखरेचे अचानक चढ उतार मेंदूवर ताण आणत नाहीत. मूड अधिक स्थिर होतो आणि दिवसभरात मानसिक ऊर्जा टिकून राहते. हे विशेषतः कामात, अभ्यासात किंवा सर्जनशील कार्यांमध्ये मदत करतं. शरीरातील इन्फ्लेमेशन म्हणजे सूज कमी होऊ लागते. साखरेचा अतिरेक हा शरीरात सूज निर्माण करणाऱ्या मुख्य कारणांपैकी एक असल्याने तिचे प्रमाण कमी केल्यावर सांध्यांचा त्रास, स्नायूतील वेदना किंवा सूज कमी जाणवते. यामुळे हालचाल अधिक सोपी आणि आरामदायी वाटते.
या काळात इम्युन सिस्टीम म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती ही बळकट होऊ लागते. जास्त साखर खाल्ल्याने इम्युन सिस्टीमची कार्यक्षमता कमी होते, पण ती बंद केल्यावर शरीरातील पेशी जंतू आणि व्हायरसशी लढण्यात अधिक प्रभावी होतात. त्यामुळे लहान सहान सर्दी खोकल्याचा धोका कमी होतो. तिसऱ्या आठवड्यातील हे बदल केवळ बाह्य रूपापुरते मर्यादित नसून शरीराच्या आतल्या प्रणालींना दीर्घकालीन आरोग्यासाठी मजबूत बनवण्यास सुरुवात करतात. त्यामुळे या टप्प्यावर साखर टाळण्याची प्रेरणा आणखी वाढते. नंबर 4. चौथा आठवडा. दीर्घकालीन फायदे. साखर बंद करण्याच्या चौथ्या आठवड्यात शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता लक्षणीयरित्या वाढते. याचा अर्थ असा की शरीरातील पेशी इन्सुलिनला अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचं नियमन चांगलं होतं. यामुळे टाईप 2 डायबिटीजचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो आणि आधीपासून असलेल्या साखरेच्या समस्या नियंत्रित ठेवणं सोपं जातं. कोलेस्ट्रॉल पातळ्यांमध्येही सकारात्मक बदल दिसायला लागतात. HDL म्हणजे चांगला कोलेस्ट्रॉल वाढतो आणि LDL म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता कमी होते आणि हृदय अधिक निरोगी राहते. पचनशक्ती सुधारण्याची प्रक्रिया देखील या टप्प्यावर स्पष्टपणे जाणवते. जास्त साखरेमुळे आतड्यांतील बॅक्टेरियाचे संतुलन बिघडते, पण ती बंद केल्यावर चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते आणि पचनक्रिया अधिक कार्यक्षम होते. त्यामुळे अजीर्ण, गॅस, सूज किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी होतात. त्वचेत आणखी सुधारणा दिसू लागते. त्वचा अधिक स्वच्छ, गुळगुळीत आणि टवटवीत दिसू लागते, कारण इन्फ्लेमेशन कमी होतं आणि रक्तप्रवाह सुधारतो. काही लोकांना त्वचेचा रंग अधिक एकसमान आणि नैसर्गिक तेजस्वी वाटू लागतो. स्थिर ऊर्जा पातळीमुळे वर्कआउट्सही अधिक प्रभावी होतात. व्यायाम करताना दम कमी लागतो, स्नायूंना ऊर्जा पुरवठा स्थिर राहतो आणि रिकव्हरीची गती वाढते. यामुळे फिटनेसच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचणं अधिक सोपं आणि जलद होतं. नंबर 5. बोनस पॉइंट. मानसिक बदल. साखर कमी केल्याने केवळ शारीरिकच नाही तर मानसिक पातळीवरही खोलवर सकारात्मक बदल दिसतात. रक्तातील साखरेचे अचानक चढ उतार थांबल्यामुळे मन शांत आणि स्थिर राहतं. दिवसभरात मूडमध्ये होणारी अनावश्यक बदल कमी होतात, ज्यामुळे भावनिक स्थिरता निर्माण होते. या स्थिरतेमुळे विचार अधिक स्पष्ट होतात आणि निर्णय क्षमता सुधारते. गोड खाण्याचा मोह हळूहळू कमी होतो. सतत साखरेचा डोस न मिळाल्याने मेंदूची चव संवेदनशीलता पुन्हा संतुलित होते. त्यामुळे अगदी साधे नैसर्गिक गोड असलेले पदार्थही समाधानकारक वाटू लागतात. याचा थेट फायदा म्हणजे इतर जंक फूड, डीप फ्राईड स्नॅक्स किंवा साखरयुक्त पेये टाळणं सहज शक्य होतं. हा शुगर डिटॉक्स म्हणजे संपूर्ण आरोग्य सुधारण्याचं एक महत्त्वाचं पाऊल आहे. एकदा साखरेवरचं नियंत्रण मिळवलं की इतर आरोग्यदायी सवयी अंगीकारणं खूप सोपं होतं. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि चांगली झोप यासाठी लागणारी मानसिक तयारी या प्रक्रियेतून सहज निर्माण होते. साखरेवरील अवलंबित्व कमी झाल्यानंतर शरीरातील ऊर्जा अधिक कार्यक्षमतेने वापरली जाते. दिवसभर सतत ऊर्जा टिकते आणि थकवा कमी होतो. या स्थिर ऊर्जेमुळे एकाग्रता, कामाची गुणवत्ता आणि दैनंदिन कार्यक्षमता वाढते. मानसिक आरोग्यावरही याचा मोठा परिणाम होतो. तणाव कमी होतो, मूड नैसर्गिकपणे सुधारतो आणि आत्मविश्वास वाढतो. अशा प्रकारे साखर कमी करणं हे फक्त आहारातील बदल नसून जीवनशैलीत होणारा एक सकारात्मक आणि टिकाऊ परिवर्तन आहे. तर मित्रांनो, फक्त 30 दिवस साखर बंद करणं सुरुवातीला थोडं आव्हानात्मक वाटेल, पण या प्रवासात मिळणारे बदल आणि फायदे इतके सकारात्मक असतात की तुम्हाला पुन्हा जुन्या सवयींकडे परतायची इच्छा होणार नाही. हा एक छोटा बदल असला तरी त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर, ऊर्जेवर आणि जीवनशैलीवर मोठा पडतो. आजच स्वतःला एक चॅलेंज द्या. 30 दिवस साखर नको. या काळात तुमच्या शरीरात, मनात आणि एकूण आरोग्यात होणारे बदल स्वतः अनुभवा. ही एक अशी सवय आहे जी तुम्हाला आयुष्यभर चांगल्या आरोग्याकडे नेऊ शकते. साखर बंद करण्याच्या या 30 दिवसांच्या प्रवासात तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं शस्त्र म्हणजे पर्याय आहेत. गोड खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही फळं, खजूर, मनुके किंवा गुळ यांसारखे नैसर्गिक पर्याय वापरू शकता. पॅकेज्ड ज्यूस ऐवजी ताज्या फळांचे रस, कोल्ड्रिंक्स ऐवजी नारळ पाणी, बिस्किट ऐवजी भिजवलेले ड्रायफ्रुट्स हे पर्याय हळूहळू तुमच्या चवीला आणि सवयीला सरावतील. या पद्धतीने तुम्ही गोडाची मजा सुद्धा घेऊ शकता आणि आरोग्यही बिघडणार नाही. थोडक्यात साखर टाळणं म्हणजे गोड टाळणं नव्हे, तर योग्य गोड निवडणं आहे. याशिवाय या 30 दिवसांत तुम्हाला तुमचं शरीर आणि मन खूप काही शिकवणार आहे. तुम्हाला जाणवेल की खऱ्या ऊर्जेचा स्रोत म्हणजे नैसर्गिक आणि संतुलित आहार, चांगली झोप आणि नियमित व्यायाम आहे, साखर नव्हे. तुमचा आत्मविश्वास वाढेल कारण तुम्ही एका अवघड पण आरोग्यदायी सवयीवर नियंत्रण मिळवलं आहे. हाच आत्मविश्वास तुम्हाला इतर जीवनशैली बदलांसाठी देखील प्रेरणा देईल. शेवटी लक्षात ठेवा की हा प्रवास फक्त 30 दिवसांचा नाही, तर आयुष्यभर टिकणाऱ्या निरोगी सवयींचं बीज आहे. एकदा तुम्ही या मार्गावर आलात की पुढचं आयुष्य अधिक उत्साही, निरोगी आणि आनंदी होईल.
जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि आरोग्यविषयक अशाच माहितीपूर्ण टिप्ससाठी आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या आरोग्याच्या प्रवासात आम्ही नेहमी सोबत आहोत. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.